आता आपण इक्वेशन पाहणार आहोत. सांकेतिक भाषा वापरून काही गणित सोडवलेले आहेत. ट्रायंगल हे चिन्ह गुणाकारासाठी वापरलेलं आहे. तर इतर चिन्हांची किंमत ओळखा. बरोबर की नाही? मग आता ही सांकेतिक भाषा चिन्ह आपण गुणाकार भागाकार म्हणतो त्याच्या जागेवर त्यांनी सांकेतिक भाषा दिलेली आहे, वेगळे चिन्ह दिलेले आहेत आणि याच्यावरून इक्वेशन सोडवायचं आहे आपल्याला की हे जे स्टार, ट्रायंगल, स्क्वेअर दिलेला आहे याला काय म्हटलेलं असू शकतं. आणि त्यांनी फक्त सांगितलेलं आहे जो त्रिकोण आहे याला तुम्ही काय समजायचं, गुणाकाराचं चिन्ह समजायचं आहे. मग इतर चिन्हाच्या आधारे आपण हे इक्वेशन सोडवायचं आहे. तर आपण पहिलं पाहू शकतो 4 गुणिले 6 जर हे गुणाकाराचं चिन्ह असेल तर याचा आन्सर इथे किती येईल? 24. आता 24 आन्सर आहे 21. मग 24 मधून जर 3 वजा केले तरच उत्तर काय येतं? 21 येतं. म्हणजे हे जे चिन्ह आहे हे कशासाठी वापरलेलं आहे? मायनस साठी वापरलेलं आहे. पुन्हा ट्रायंगल आलेला आहे 6 गुणिले 4 म्हणजेच किती आलं? 24 आणि मध्ये एक चिन्ह आहे आणि 3 उत्तर येणार आहे 8. आता 24 ला जर 3 ने आपण काय केला? भागाकार केला तर उत्तर किती येतं? 8. बरोबर की नाही? मग हे चिन्ह कशासाठी वापरलेलं आहे? मायनस साठी वापरले. मग 23 मधून 5 जर गेले तर किती येतात? 18. आणि हे जे स्क्वेअरचं चिन्ह आहे हे कशासाठी वापरलेलं आहे? भागाकारासाठी वापरलेलं आहे. मग जर 6 ने 18 ला भाग दिला तर 6 18 म्हणून आपला ऑप्शन नंबर 2. आपलं उत्तर किती येईल इथे? 3.